सन्माननीय अध्यक्ष महोदय, गोसीखुर्द प्रकल्पाच्या संदर्भामध्ये ही जी लक्षवेधी आहे, हा प्रकल्प खूप मोठा प्रकल्प आहे। याचा अनेक प्रश्न पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये आणि मदतीच्या संदर्भामध्ये, मोबदल्याच्या संदर्भामध्ये आहे। या गोसीखुर्दच्या प्रकल्पामध्ये पूर्वीला एक भूमी संपादित करण्यात आली होती। त्यानंतर परत MRSACच्या रिपोर्टनुसार परत एक FRI लेवल डिसाईड करण्यात आली आणि अजूनही काही सदस्यांची या संदर्भामध्ये काही गावांमध्ये अतिपूर आला तर त्या ठिकाणी त्या धरणामुळे पाणी त्या ठिकाणी राहतो अशा पद्धतीची तक्रारी आहे। या संदर्भामध्ये हा एक विषय शासनाच्या विचाराधीन आहे। आता नेमकं याला प्रकल्पग्रस्त म्हणजे धरणामुळे हा पुनर्वसन करावं की पुरामुळे पुनर्वसन करावं हा एक प्रश्न या संदर्भामध्ये शासन एक योग्य तो निर्णय लवकरच या संदर्भामध्ये घेईल। दुसरा प्रश्न त्यांचा या संदर्भात आहे की पुनर्वसनाच्या अनुदानाच्या संदर्भामध्ये आणि अंशतः पुनर्वसित गावाच्या संदर्भामध्ये हे पूर्ण धोरणात्मक विषय आहे। या संदर्भामध्ये मागे प्रकल्पग्रस्तांना ज्यांना 2.99 लक्षाचं अनुदान दिलं होतं त्यांच्या प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्याच्या संदर्भात प्रश्न होता, तो आपण पाठपुरावा करून तो सोडून दिला, त्याला मार्ग काढलेला आहे। परंतु हे जे यांना आता अंशतः पुनर्वसनच्या लोकांना 2.99चा लाभ द्यावं काय किंवा जे वाढीव जे गावाचं पुनर्वसन करायचं त्यांना नेमकं जलसंपदा विभागामार्फत पुनर्वसन करावं की पूरच्या संदर्भामध्ये जे शासन निर्णय त्यानुसार पुनर्वसन करावं या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्य यांच्यासोबत एक लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल। आणि अनेक प्रश्न याच्यात आहे जे या लक्षवेधीमध्ये विचारलेले आहे, त्याला तेवढा वेळ नाही आहे, परंतु या प्रश्नाला गोसीखुर्दच्या प्रकल्पग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सन्माननीय सदस्यासोबत बैठक घेऊन पुढील 1 महिन्याच्या आतमध्ये या संदर्भामध्ये निर्णय करण्यात येईल।